मित्रांनो, काल जी आपण कोंबडी बसवली होती त्यांचं काय झालं ते तुम्हाला दाखवतो. त्याआधी आपले काही कोंबडे जे की आपण आकाडासाठी तयार करतोय. एकदम प्युअर देशीमध्ये 4 ते 5 महिन्याचे पक्षी येते तुम्हाला पुढचं दाखवतो. हे आपल्या अंड्यांवरच्या कोंबड्या आणि लहान पिल्ले पण आहेत त्यामध्ये, एक 3-4 महिन्याची पिल्लं पण आहेत त्यांचं एक. त्यानंतर ही आपली बदकं 3 आहेत, आपण सेपरेट ठेवले. आणि ही आपली काल अंड्यांवर बसवलेली कोंबडी बघा, मस्तपैकी सेटल झाले. आपण इथं तिला खाण्यासाठी दाणे टाकले नॅचरल पद्धतीने, खाली उकरून वगैरे खाईल, त्यामुळे थोडा तिला स्ट्रेस कमी होईल. आणि ही आपली काही कोंबडीची आणि बदकाची मिक्स पिल्ले आहेत, म्हणजे 2 बदकाची आणि 17-18 कोंबडीची पिल्लं. त्यामध्ये हा एक बदकाचं पिल्लो आहे जे की आता त्याच्या अंगावर पिसे यायला सुरुवात झाली. आज संध्याकाळी तुम्हाला दाखवेन की कोणत्या कलरची कशी पिसे आली त्याच्या अंगावर. तो 1 महिन्याचा आहे आणि बाकीची जी पिल्लं आहेत ती 21 दिवसाची आहेत. तुम्हाला त्यांचे पण अपडेट मी हळूहळू देत राहीन. हे एक बदकाचं पिल्लू, हे जवळजवळ आता 22 दिवसाचं आहे. म्हणजे कंपॅरिझन करू शकता 1 महिन्याचं पिल्लू आणि कोंबडीचं 1 महिन्याचं पिल्लू आणि बदकाचं 1 महिन्याचं पिल्लू. बदकाला खाण्यासाठी भरपूर अशी फीड लागते, त्यामुळे जरा पिल्लं आहे त्यांची वाढ कमी होते. पण तरी आपण एक त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढूया, बघू, सांगूया तुम्हाला काय करतोय ते. धन्यवाद.